नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण देशभर जनगणना प्रक्रिया सुरू आहे आणि त्या जनगणना प्रक्रियेसाठी आपल्याला माहिती आहे जी काही आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी विविध जनगणनेची कामं सोपवली गेलेली आहेत आणि त्या खात्यात एक महत्त्वपूर्ण प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे काहीच दिवसापूर्वी ज्याच्यावरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहितीही दिली गेली होती की बदली प्रक्रिया राबवली जात होती। आता ही जी काही बदली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रियेच्या कारवाईमध्ये एक महत्त्वपूर्ण अडथळा आलेला आहे, कारण जनगणनेची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे या संपूर्ण बदल्या प्रक्रियांना स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ही स्थगिती कुठपर्यंत असेल आणि या संपूर्ण बदली प्रक्रियेवरती याचा काय परिणाम होणार आहे या संपूर्ण गोष्टीविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा, अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत शिक्षक वर्गांपर्यंत संपूर्ण माहितीचा त्यांना कुठे लाभ होईल आणि जाता जाता शेवटी आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण 21 जूनला एक या शिक्षक भरती प्रक्रियेतील किंवा शिक्षण प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षा म्हणजे टीईटीची तयारी करतोय, त्या परीक्षेला सामोरं जातोय। आता नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आणि या परीक्षेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे आणि अगदी याच परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार बॅच घेऊन आलेलो आहोत, महागुरु 1.0 बॅच। आणि सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत, रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत की ज्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य केलेली आहे, त्यांच्या सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी आणि यांच्यासाठी खास आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय। यामध्ये तुम्हाला खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे, मराठी आणि इंग्रजीची परिपूर्ण तयारी, अगदी हमखास आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे। त्यांच्या अनेक वर्षाचा अनुभवाचा फायदा तुम्हाला यावर्षी टीईटी पास होण्यासाठी नक्की होणार। आणि आणखीन एक आनंदाची बातमी, या बॅचच्या पूर्णतः बॅच परचेस नंतर तुम्हाला टीईटीचं अत्यंत दर्जेदार बुक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं हे तयार केलेलं बुक टीईटी महाग्रंथ हे बुक फ्री मिळणार आहे। मग काय करायचंय, लवकरात लवकर बॅच परचेस करायचे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप लिंक दिलेली आहे, सगळ्यात पहिल्यांदा ऍप लिंक ओपन करून ऍप इन्स्टॉल करा। बॅच कशी डाउनलोड करून घ्यायची किंवा परचेस करायची यासाठी कॉल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सगळ्या डिटेल जाणून घ्या आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा। यावर्षी तुमचं टीईटी पास होण्याचं स्वप्न नक्की साकार होईल यात मात्र शंका नाही। चला जाऊयात आजच्या महत्त्वपूर्ण अपडेट कडे। बघा, 17 एप्रिल 2026 नुकतंच प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, कशाशी रिलेटेड आहे ते बघूयात। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यासाठी हे पत्र आहे। जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना, कारण बदली प्रक्रिया राबवली जात होती, आता त्याच्यावरती परिणाम कशाचा झालाय की जी नुकती सुरू असणारी जनगणना। महोदय, उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव भारत सरकार यांनी संदर्भ दिन अर्ध शासकीय पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्य सुरळीत पार पाडण्याकरता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषद गट क व गट ड संवर्गातील जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांसह म्हणजे जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या त्यातला गट क असतील गट ड संवर्ग असतील यांच्यातही जे काही कर्मचारी असतील त्यांना सुद्धा ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा निर्देश शासनाने दिलेला आहे। सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, तसे याबाबत अनुपालन अहवाल शासन सादर करण्यात येईल। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया कधीपर्यंत चालते आणि आता या स्थगिती दिल्यामुळे आपल्याला माहिती ती बदली प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागेल आणि तुमच्यासाठी महत्वाचा जो घटक आहे की आपल्याला माहिती ही प्रक्रिया संपन्न होऊन जी काही रिक्त जागेंची आकडेवारी आहे ती प्रसिद्ध होईल आणि सर्वात महत्वाचं आपल्यासाठी की जी काही भरती प्रक्रियेला विलंब लागत आहे
त्यासाठी आता आणखीन एक अडथळा तयार झालेला आहे या प्रक्रियेमुळं. कारण ही बदली प्रक्रिया थांबली, कारण एकदा का जनगणना प्रक्रिया संपल्यानंतर प्रत्यक्षात परत बदली प्रक्रिया सुरू होईल. त्या बदली प्रक्रियेनंतर परत मग ऍक्च्युअल महाराष्ट्रातल्या विभाग न्याय, जिल्हा न्याय, सगळ्या जागा, रिक्त जागेंची आकडेवारी प्रसिद्ध होईल आणि मग कुठं भरती प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे एक प्रकारे जरी कामकाज हे आपल्या महत्वाचं असं असलं तरी जनगणनेचं, तरी याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या भरती प्रक्रियेवरती होतोय का, भविष्यात आपल्याला या गोष्टीची उत्तरं नक्कीच मिळतील. कारण आपल्याला माहिती आहे आता ही जनगणना प्रक्रियेचा कालावधी साधारण किती दिवस चालेल आणि त्याच्यानंतर शासन किती कालावधीमध्ये ही बदली प्रक्रिया पूर्ण करेल याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. पण जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगतोय, टीईटीची तयारी करत असाल आणि येणाऱ्या टीईटी मध्ये पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखालची दर्जेदार बॅच आजच जॉईन करा, जेणेकरून परिपूर्ण तयारी होईल आणि यावेळेस नक्की तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल. सेवेमध्ये असाल तर तुमची सेवा अबाधित राहील आणि भविष्यात पदोन्नतीसाठी तुम्हाला फायदा होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.